पालघरच्या जव्हार मोखाडा तालुक्यात 873 कुपोषित बालक आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढली आहे। अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे या भागात कुपोषणात वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे। मागील 6 महिन्यात फक्त जव्हार आणि मोखाडा या 2 तालुक्यांमध्ये 70 अतितीव्र तर 803 तीव्र कुपोषित बालक आढळले आहेत। मराठमोळी अभिनेत्री अक्षया देवधर सध्या सिक्कीममध्ये सुट्ट्यांचा आनंद घेते। हिमालयाच्या कुशीत विसावलेलं अत्यंत देखणं आणि शांत राज्य म्हणजे सिक्कीम। अक्षयाने सिक्कीममध्ये बर्फात फोटोशूट केले। या फोटोंना अक्षयाने तेरी एक हसी के बदले मेरी ये जमीन ले असं कॅप्शन दिलंय। पालघरमधील वाडा तालुक्यातील मागाठाणे येथे बोरवेलच्या मोटरमुळे आग लागून 3 घरं जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यामध्ये घरांसह एक बाईक आणि घरांमधील अन्नधान्य देखील जळून खाक झाले। तिन्ही कुटुंब सध्या उघड्यावर आली आहेत। नाशिकमधील 51 शाळांमधील 21,000 शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहान गायले आहेत। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम झाला। झेप सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीनं या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पंचवटी येथील आरपी विद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। येवलासह लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात घसरण पाहायला मिळते। कांद्याचे सरासरी भाव 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल आहे। गेल्या आठवड्यात 1600 रुपये तर आज सरासरी 800 ते 950 रुपये भाव मिळते। कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। जुन्या काळातील शास्त्रांचे अभ्यासक आणि निर्माते निलेश आणि सकट यांनी अयोध्येतील रामलल्लासाठी 7 फूट 3 इंच उंचीची नंदक खड्ग तयार केली आहे। तर ती त्यांनी आज श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला भेट दिली आहे। या तलवारीचे वजन 80 किलो इतके आहे। राज्यामध्ये मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षकांना दिली असल्याने मराठा सर्वेक्षणाच्या कामात हलगर्जीपणा अथवा गैरहजर राहिल्यास कारणे दाखवा नोटीस बजावून शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा इशारा छत्रपती संभाजीनगर महापालिकेने दिलाय। संभाजीनगरमध्ये वार्ड निहाय सर्वेक्षणासाठी शहरातील 1700हून अधिक शिक्षक नेमले असून पहिल्या दिवशी 14 तर 24 जानेवारी रोजी 8 ते 10 शिक्षक गैरहजर असल्याने हा इशारा देण्यात आलाय। मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी मुंबई उपनगरपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली। पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी निवेदन दिले आहे। गिरगावातील गोल देऊळ येथे बाईक रॅली अडवणाऱ्या दोषींवर कारवाई करा, अतिरिक्त कलमांसह त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी असे निवेदन त्यांनी दिले आहे। अमरावती जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। यात पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेल्या चोरट्यांकडून 29 दुचाकी जप्त केली आहे। कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली। 4 मास्टर चाव्यांचा वापर करून चोरट्यांनी दुचाक्या चोरल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। पुरंदर तालुक्यातील वाल्हे ग्रामपंचायतीच्या आणि प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात गावातील आतिश जगताप आणि अमोल भुजबळ या 2 युवकांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली। ग्रामसभेमध्ये मंजूर झालेल्या ठरावावर काहीच कार्यवाही होत नसल्याने वारंवार प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारातून माहिती मागून देखील मिळत नसल्याने युवकांनी हे पाऊल उचलले। आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका वेगवेगळे आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधून घेतात। मात्र सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून मुद्दामून टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलाय। थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानासमोर अंगणवाडी सेविका बसून शिट्ट्या वाजवत सरकारची कान उघाडणी करण्याचा प्रयत्न करतायत। उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या मालेगावमधील चांदणपुरी येथील खंडोबा महाराज यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होऊन आरती करण्यात आली। तत्पूर्वी मानकरी यांच्या घरातून देवाच्या चांदीच्या मुखवट्यांची
पालखी वाजत गाजत भंडाऱ्याची उधळण करत मंदिरात नेण्यात आली। यावेळी दादा भुसे, भाजपचे जिल्हा नेते सुरेश निकम यांच्या हस्ते तळी भरण्यात आली, तर पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी दर्शनाला गर्दी केली। समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला। सकाळी 5 वाजता अपघात झाला। ट्रॅव्हल्स चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला त्याने धडक दिली। ही ट्रॅव्हल्स नगरवरून रायपूरकडे येत जाताना अपघात झाला। अमरावती जिल्ह्यातील वाढोणा शिवणी दरम्यान चॅनल 128 वर अपघात झाला। या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय। मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही धुमाकूळ घालणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री सई तामणकरचा चाहता वर्ग फार मोठा आहे। सईने नुकताच एक बोल्ड लुक शेअर केलाय, ज्यात ती फारच सुंदर दिसते। मल्टी कलर क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाच्या स्कर्टमध्ये सई एकदम खास दिसते। मुंबईत 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत। कायदा आणि सुव्यवस्था यामध्ये कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांकडून आदेश जारी करण्यात आलेत। जगप्रसिद्ध लोणार सरोवरला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली आहे। मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पालिकेने नेमलेला कर्मचारी हा पहिली पास आहे। त्याने आपल्याला काहीच येत नाही अशी लोकांसमोरच कबुली दिली आहे। ज्ञानवापी मशीद परिसरात पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणाचा अहवाल दोन्ही बाजूंना दिला जाईल। हा अहवाल सार्वजनिक केला जाणार नाही असे वाराणसी न्यायालयाने स्पष्ट केले। हिंदू तसेच मुस्लिम पक्षांनी हा अहवाल सार्वजनिक केला जाणार नाही याचे प्रतिज्ञापत्र द्यावे असे जिल्हा न्यायाधीश AK विश्वेश यांनी स्पष्ट केल्याचे हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव यांनी सांगितलं आहे। वर्ध्यातील नालवाडी परिसरात शेजारी राहणाऱ्या महिलेने एका 12 वर्षीय बालकाला विहिरीत ढकलल्याची घटना घडली। विहिरीला शेंदूर लावायला सांगत शेंदूर लावण्यासाठी वाकलेल्या बालकाला विहिरीत ढकलून महिलेने पळ काढल्याचा खळबळजनक प्रकार घडलाय। नशीब बलवत्तर म्हणून मुलाने विहिरीतील दोरीचा आधार घेत स्वतःचा बचाव केलाय। या प्रकरणी वर्धा पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यान्वये महिलेवर गुन्हा दाखल केलाय। धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढलाय। जिल्ह्यात तापमानाचा पारा 4.6 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेलाय। गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये तापमान सतत खाली येते। तापमान सतत कमी होत असल्यामुळे याचा दुष्परिणाम जनजीवनावर झालेला पाहायला मिळतोय। जे ससून घाटी रुग्णालयांसह औरंगाबादमधील शासकीय रुग्णालयांमध्ये प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे। त्यासाठी रुग्णालयातील अधिष्ठातांशी सातत्याने संपर्कात असून लवकरच या रुग्णालयांमध्ये मूत्रपिंड यकृत प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले। धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या दोघांना जेरबंद केलं। सुरत येथील मोहम्मद शहा हा त्यांच्या हस्तकाच्या मदतीनं धुळे शहरात गुंगीकारक औषधांचा साठा घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती LCBला मिळाली होती। या माहितीच्या आधारे धुळे शहरातील रेल्वे स्थानक परिसरामध्ये सापळा रचत पोलिसांनी कारवाई केली आहे। डीमार्टमध्ये खरेदी करताना 2 ग्राहकांच्या मध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाली। जळगाव शहरामध्ये डीमार्टमध्ये खळबळ माजली। या घटनेत पोलिसांनी हाणामारी करणाऱ्या दोन्ही परिवारास ताब्यात घेतले। दोघांची चौकशी केली गेली आहे।
संपूर्ण देशात नमो चषकचा उमंग असताना देवरी आमगाव येथे नमो चषक 2024 क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते आणि माजी आमदार संजय पुराम यांच्या विशेष उपस्थितीमध्ये पार पडलाय। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च मध्ये 10वी 12वीची परीक्षा घेतली जाणार आहे। या परीक्षेत विद्यार्थ्यांना 10 मिनिटे अतिरिक्त दिले जाणार आहे। राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे। गेल्या वर्षीपर्यंत 10वी आणि 12वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचून त्याचे आकलन होण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या वेळेच्या 10 मिनिटे आधी करण्यात येत होते। बुलढाणा जिल्ह्यात अनुसूचित जमातीचे बोगस प्रमाणपत्र लाटणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली, त्यामुळे खऱ्या आदिवासी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप केला जातोय। पारधी आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना त्या संबंधाने निवेदन देण्यात आले होते। गेल्या काही काळात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, मलकापूर, बुलढाणा उपविभागात मोठ्या प्रमाणात अनुसूचित जमातीचे बोगस प्रमाणपत्र लाटणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचं सांगितलं जात आहे। इस्रायली सैन्य आणि पॅलेस्टिनी दहशतवादी यांच्यात बुधवारी गाझातील दुसऱ्या क्रमांकाच्या खान युनिस शहरातील मुख्य रुग्णालयाजवळ जोरदार संघर्ष झाला। परिणामी शेकडो रुग्ण आणि हजारो विस्थापित तिथून बाहेर पडू शकले नाहीत, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे। राज्यातील कानाकोपऱ्यात अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे जलद आणि सुलभ आरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत MGRM नेटशी सामंजस्य करार करत असताना राज्यातील ग्रामीण भागात मात्र मोबाईल नेटवर्कचे 3 तिऱ्या वाजले आहेत। केंद्रीय दूरसंचार विभागाने राज्य सरकारला सादर केलेल्या एका अहवालामध्ये महाराष्ट्रातील मोबाईल नेटवर्क सेवा ही लडाख, मेघालय, त्रिपुरा या राज्यांपेक्षा कमकुवत असल्याचं म्हटलंय। 26 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांची तोफ मुंबईमध्ये धडकणार असून नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 5ही बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत। नवी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांची राहण्याची व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात आली आहे। 5ही बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते। अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यानचे सेलिब्रिटींचे फोटो व्हायरल होत असताना दुसरीकडे सारा अली खानने घृणेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलंय। भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम हिने निवृत्तीची घोषणा केली। मेरी कोमच्या या घोषणेने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय। वयोमर्यादेमुळे निवृत्ती घेत असल्याचं तिने सांगितलंय। मेरी कोम ही 6 वेळा विश्वविजेती आणि 212 ऑलिम्पिक पदक विजेती आहे। आपल्या खेळातील चांगल्या कामगिरीमुळे तिने भारताचं नाव जगभरात उंचावलंय। तिला पाहून अनेक मुली बॉक्सिंग सारख्या साहसी खेळामध्ये आज मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत।